Welcome to all dear learners. In the series of English grammar and speaking, today's topic we have taken. आजचा टॉपिक आपण घेतलेला विद्यार्थी मित्रांनो, टॉक इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये बोला फ्रॉम मराठी, फ्रॉम अवर मदर टंग. मराठीतून इंग्रजीत वाक्य टेन्सेसच्या मदतीने कसे बोलायचे. पहिलं सेंटेन्स आहे, मी चित्र काढतो. मी चित्र पाहतो. आय सी अ पिक्चर. दुसरं सेंटेन्स आहे, मी चित्र पाहिले. आय सॉ अ पिक्चर. तिसरं सेंटेन्स आहे, मी चित्र पाहणार. आय शॅल सी द पिक्चर. ओके. नंतर चौथं सेंटेन्स, हे झाले सिंपलचे. इथं तताती प्रत्यय लागतात, इथं ललाले प्रत्यय लागतात, इथं ररारे प्रत्यय लागतात आणि क्रियापद शेवटी असते विद्यार्थी. नंतर कंटिन्युअसचे 3 घेतलेले आहेत. मी चित्र पाहत आहे, म्हणजे आय एम सीइंग अ पिक्चर्स. मी चित्र पाहत होतो. आय वॉज सीइंग अ पिक्चर्स. मी चित्र पाहत असणार. आय शॅल बी सीइंग अ पिक्चर. नंतर परफेक्ट टेन्स साठी घेतलेला आहे आपण. इथं काय त आहे, त होता, त असणार. परफेक्ट मध्ये मी चित्र पाहिलेले आहे. इथं ऍक्शन इज कम्प्लीटेड. आय हॅव सीन अ पिक्चर. मी चित्र पाहिलेले होते. आय हॅड सीन अ पिक्चर. मी चित्र पाहिलेले असणार. आय शॅल हॅव सीन अ पिक्चर. नंतर परफेक्ट अँड कंटिन्युअस. मी चित्र पाहत आलेला आहे. आय हॅव बीन सीइंग अ पिक्चर्स. मी चित्र पाहत आलेला होतो. आय हॅड बीन सीइंग अ पिक्चर. मी चित्र पाहत आलेला असणार. आय शॅल हॅव बीन सीइंग अ पिक्चर्स. मराठीतले वाक्य आणि त्याचं ट्रान्सलेशन, म्हणजे मराठीचं त्याचं इंग्रजीमध्ये कसं आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे. सो यू कॅन टेक वन वर्ब अँड यू कॅन मेक द सेंटेन्सेस इन ऑर्डर टू अंडरस्टँड द स्पेसिफिक टेन्सेस, बिकॉज टेन्सेस प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल डिअर स्टुडंट. एक सेंटेन्स घेतलं जसं आय स्टडी, किंवा तो अभ्यास करतो. ही स्टडी. त्याने अभ्यास केला. ही स्टडीड. तो अभ्यास करेल. ही विल स्टडी. तो अभ्यास करत आहे. ही इज स्टडिंग. तो अभ्यास करत होता. ही वॉज स्टडिंग. बरोबर आहे. तो अभ्यास करत असणार. ही विल बी स्टडिंग. नंतर परफेक्ट टेन्स, त्याने अभ्यास केलेला आहे. ही हॅज स्टडीड. त्याने अभ्यास केलेला होता. ही हॅड स्टडीड. नंतर त्याने अभ्यास केलेला असणार. ही विल हॅव स्टडीड. नंतर तो अभ्यास करत आलेला आहे. ही हॅज बीन स्टडिंग. तो अभ्यास करत आलेला होता. ही हॅड बीन स्टडिंग. तो अभ्यास करत आलेला असणार. एक वर्ब याचा आणि याच्यामध्ये मराठीतलं ट्रान्सलेशन आणि त्याचं इंग्रजीमध्ये सेंटेन्स. ओके. सो दिस